दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। तर जनता जी आहे ते ठरवणार आहे की नाशिकचा खासदार जो आहे तो कोण असणार। गॅसचं सिलेंडर संपल्यानंतर माझ्या भगिनीला परत चुलीवरती स्वयंपाक करावा लागला, हे मोदींनी विसरू नये। रोजगारावर प्रश्न, पण त्यावेळेला हे लोक सुद्धा युतीत होते त्यांच्या सोबत आणि यांना सगळं माहिती आहे। पहिले राष्ट्रवादीचे काँग्रेस राष्ट्रवादीची ऍड करायची, आता महायुतीची ऍड करताय। आता माननीय पंतप्रधान मोदीजीच्या नावे मतं मागणं आता सर्वसामान्य जनतेला रुचणार नाही। सध्या सर्वत्र आपल्याला लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यात जर आपण नाशिक लोकसभेचा जर विचार केला तर नाशिक लोकसभेची जी निवडणूक आहे ती दिवसेंदिवस अधिकच चुरशीची होत चालली आहे। नाशिकमध्ये यंदा चौरंगी जी लढत आहे ती लोकसभेसाठी होती आहे। महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे जे आहे ते लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे, तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे जे आहे ते लोकसभा निवडणूक लढवत आहे। वंचित बहुजन आघाडीकडून जर आपण विचार केला तर करण गायकर जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे आणि अपक्ष जर आपण विचार केला तर साधू विरुद्ध साधू लढत होते असं जरी आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, कारण की स्वामी शांतिगिरी महाराज जे आहे ते नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करताय आणि दुसरीकडे स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज जे आहेत ते लोकसभा निवडणूक लढवत आहे। आता आपल्यासोबत काही पक्षांचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया की जनता नेमकी कोणाला कौल देणार आहे। सामान्य जनता देखील आहे आपल्यासोबत। तुम्ही नाशिकचे रहिवासी आहात, काय वाटतं तुम्हाला लोकसभेची निवडणूक आहे कोण निवडून येईल? सध्या महाराष्ट्र आणि आपला भारत देश या दोन्हींचा जर विचार केला, राज्य आणि देश, तर या निवडणुकीमध्ये आपण स्थानिक म्हणून आपल्या राज्याचा सर्वप्रथम आपण विचार केला पाहिजे। आपल्या राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन संघटनेमध्ये इलेक्शन होत आहे। मला असं वाटतं की स्थानिक जे अडचणी आहेत त्या अडचणी, सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत, उदाहरणार्थ महागाई, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे असे प्रश्न सर्वसामान्याचे आहेत, ते सोडवणारा असा लोकप्रतिनिधी आपल्या किंवा खासदार आपल्या या नाशिक मतदारसंघातून निवडून यावा अशी सर्वसामान्य सर्व मतदारांची अपेक्षा आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने जर विचार केला की या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक प्रकारचे अपप्रचार केले जातात, धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली जाते, अशा प्रकारची तेढ समाजाला किंवा सामान्य मतदारांना अजिबात मान्य नाही। कोण वाटतं मग तुम्हाला, म्हणजे महायुती येईल की महाविकास आघाडी येईल? महाविकास आघाडी येईल, महायुती येणार नाही। स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी निवडून येईल, काय वाटतं तुम्हाला? खरं तर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली संपूर्ण भारतातली जनता हुकुमशाहीच्या विरोधात उभी ठाकलेली आहे आणि ह्या सर्वांच्या मागे जनतेचा मोठा हात आहे। जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। आता हिटलरशाही संपणार म्हणजे संपणारच आणि राजाभाऊ वाजे नाशिकमधून निवडून येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेष। हिटलरशाही संपणार असं उभाटा गटाचं म्हणणं आहे। मनसेने बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला दर्शवलाय, काय म्हणताय? नक्कीच, कारण त्यांनी जो विचार करून जो पाठिंबा दर्शवला आहे, नक्कीच त्याच्या मागे काहीतरी आपल्या देशाचं हितच असणार आहे असं मला तरी वाटतं आणि म्हणून त्यांनी जर जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर आम्ही त्यांच्या पाठिंब्याला म्हणजे त्यांच्या पाठिंब्याशी एकनिष्ठ राहू आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जसं म्हणजे नाशिकला जशी आता जनता जशी बोलते का नाशिकसाठी एक असा प्रतिनिधी पाहिजे का ज्यांनी आपली जनसामान्य लोकांचा त्यांनी विचार गेला पाहिजे। मेन म्हणजे आत्ताची सध्याची परिस्थिती पाहता हिंदुत्वाचं खूप मोठं राजकारण चालू आहे, जातीवादाचं पण राजकारण खूप मोठं चालू आहे आणि गटागटामध्ये हे राजकारण करण्यापेक्षा आत्ता सध्या गरज आहे आपल्या देशाला एकत्रित कसं करायचं आणि देशाचा विकास कसा करायचा हे ध्येय आमच्या राजसाहेबांचं आहे आणि म्हणून त्यांनी आज आपल्या म्हणजे महायुतीला पाठिंबा देऊन त्यांनी जो पाठिंबा दर्शवला आहे त्या पाठिंब्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। महायुतीला मनसेचा पाठिंबा आहे, पण याचा काही उभाटा गटावर परिणाम होणार आहे का? होणार आहे ना, याच्यावर परिणाम काहीच नाही होणार, कारण आजच त्यांचे जे राज ठाकरे यांनी सांगितलं का सगळ्या हिंदूंनी महायुतीला द्या। या देशात फक्त हिंदूच राहतात का?
सगळे समाजाचे लोक राहतात ना, म्हणजे कुठंतरी ते धार्मिक मुद्द्यावर तेच लढत आहे. आता त्यांनी प्रश्न विचारला का जातीवादावर सगळे तेच जातीवाद करू राहिले, आणि आज नाही अशा अनेक वेळा 2 वर्षापासून त्यांची जातीवाद, आज एक वर त्यांचं काही न घेता ते महायुतीला सपोर्ट करत आहे. कुठं ना कुठं त्यांचे व्हिडिओ लपलेले आहे. ते पहिले राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीची ॲड करायचे, आता महायुतीची ॲड करताय. म्हणजे हा प्रकार कधी सुपारी घेण्याचाच प्रकार घडलेला आहे. सुपारी घेण्याचा प्रकार आहे असा त्यांनी आरोप केला. यावर तुम्ही काय सांगणार? तो त्यांचा विचार करण्याची क्षमता त्यांची तशी आहे, पण जनतेची नाही. कारण आज खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला एकजूट करायचे असेल आणि धर्माचं जर आपल्याला सगळ्यांना मिळून जर एकत्रित हे करायचं असेल तर राज साहेबांशिवाय पर्याय नाही आहे. कारण हिंदुत्वावर लढणारा एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे. स्थानिक नागरिकांचं यावर काय म्हणणं आहे? नाशिक मतदारसंघ हा असा आहे, या मतदारसंघाला बदल पाहिजे असतो आणि तो बदल यावेळी घडेल असं नक्की मी या ठिकाणी साक्ष देतो. जर राजाभाऊ वाजे जर निवडून आले तर या नाशिकमध्ये काय प्रगतीचे कामं होतील? राजाभाऊ वाजे जर निवडून आले तर राजा आजपर्यंत जे नाशिकमध्ये 10 वर्षात हे यांना सांगायला एक सुद्धा काम नाही की आम्ही काही काम केलं. हे त्यात उमेदवारी यांना उमेदवारी एवढं लेट भेटली, हे त्यांना अजून एक दिवस लेट भेटली असती तर आमचे राजाभाऊ वाजे हे बिनविरोध निवडून आले असते. तर यांच्याकडे एकही काम नाही. जे काम आहे, जे शैक्षणिक क्षेत्रातले काम आहे, जे पाण्याच्या सोयी आहे, जे इंडस्ट्री जे बाहेर जात आहे ते थांबवण्याचे काम, आणि जे बेरोजगार आहे आणि यांना फक्त इलेक्शन आल्यावर त्यांना जाती धर्माचे मुद्दे येतात. 4 तारीख झाल्यानंतर यांना रामही आठवणार नाही आणि हनुमानही आठवणार नाही. हे पण त्यांच्या कामाला लागतील. हिंदुत्ववादावर प्रश्न निर्माण केला आहे उबाटा गटाने, त्यावर काय सांगणार? हिंदुत्ववादीचा जो प्रश्न यांनी मांडलेला आहे त्याबद्दल काही वादच नाही. परंतु मला एकच सांगायचं आहे का सध्याची परिस्थिती पाहता, आज तुम्ही बघितलं अयोध्येमध्ये राम मंदिराचा जर विषय घेतला तर एवढ्या वर्षापासून तो निलंबित होता. परंतु आज मोदीजींनी काही का असेना त्या गोष्टीला त्यांनी प्राधान्य पहिलं दिलं, आणि आज आपल्या अयोध्येमध्ये रामलल्लाचं जे मंदिर झालेले ते केवळ नरेंद्र मोदींमुळे राहिलेले नाही, अजून बाकी आहे. होईल, पूर्ण होईल, पूर्ण होईल. पण आज काही का असेना, असं नाही, पण आज काही का असेना केली शिवसैनिक होता, बाबरीचा ढाचा पाडणारा माझा शिवसैनिक होता असं एकमेव फक्त हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या टायमाला जबाबदारी स्वीकारली. त्या टायमाला मोदी पिळात होता. सर्वात महत्त्वाचं आज महायुतीकडनं आमच्या ताई एकट्या आहे. आपण ज्या इंदिरानगर परिसरात उभो आहे, जिथे हा कार्यक्रम चालू आहे, मनसेच्या एकट्या ताई उभ्या आहे, बाकी महायुती सर्व इथून पळालेली आहे. यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. त्यांनी आरोप केलेला आहे की आज तुम्ही ते एकटे आहे म्हणून. मला बाकीच्या महायुतीच्या प्रतिनिधींशी काही घेणं देणं नाही आहे, पण मी जे मनसेचं काम करते मी मनापासून करते आणि मला माहिती आहे मला फेस करायचं आहे. तिथं तोंड द्यायला उभी आहे. भले माझ्याकडनं काही चुकीच्या गोष्टी जातील पण मी त्याला तोंड देणार. मी एक मनसेची प्रतिनिधी म्हणून मी या गोष्टीला प्रत्यक्ष महायुतीच्या काळामध्ये म्हणजे हेमंत गोडसेंच्या काळामध्ये काय विकासाची कामं झाली असं तुम्हाला वाटतं? 10 वर्षात कुठलंही काम या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभेच्या संघामध्ये झालेलं नाही. आपण राजसारथी इंदिरानगर या ठिकाणी उभो आहोत. इथले बरेच रहिवासी आहे, बऱ्याच वर्षापासून इथे राहतात. 10 वर्षात इथला लोकप्रतिनिधी खासदार कधी एकदा तरी या मंदिरात पाय पडायला आला का, याचं उत्तर तुम्ही द्या. आपण स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊ. ऐकून घ्या. ज्या दिवशी राजाभाऊ वाजेंवरती उद्धव साहेबांनी नाशिकची जबाबदारी टाकली, सगळ्यात पहिल्या दिवशी राजाभाऊ वाजे या मंदिरात दर्शन घ्यायला इथे आले. निवडून आल्यावर पण येणार आहे आणि कामं पण खूप मोठ्या प्रमाणात करणार आहे विकास निधी. स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊ की गेल्या 10 वर्षांमध्ये काय विकास झालेला आहे. राजसारथी सोसायटी ही नाशिक जिल्ह्यात, नाशिक शहरातली सर्वात मोठी आणि सगळ्यात जुनी हाऊसिंग सोसायटी आहे. पण 10 वर्षात आपल्या या विद्यमान खासदारांनी नुसती भेटसुद्धा आमच्या या सोसायटीला दिलेली नाही. बाकीची निधीचा प्रकारच नाही, निधी हा भागच नाही, पण नुसती भेटसुद्धा दिलेली नाही. स्थानिक नागरिक आणि उभाटा गटाचं पण असंच म्हणणं आहे की विकास कामं झालेली नाही आहे. यावर तुम्ही काय सांगणार, काय स्पष्टीकरण देणार? विकास कामं झाले की नाही हे जनतेला आणि नाशिककरांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. मला हे सांगण्याची गरज नाही आहे.
आणि जे आपले खासदारांनी जे कामं केलेले ते भरपूर कामं केलेले आत्तापर्यंत त्यांनी, आणि मला तरी वाटतं की नाशिककरांना पुरेपूर चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यात काही दुमत नाहीच आहे माझं. इथून पुढे आता ज्यावेळेला आमच्यावर जबाबदारी टाकली तर आम्ही हा खासदार निवडून देणार म्हणजे देणार. त्याच्यानंतरचं आम्ही सांगतो तुम्हाला खासदारांनी कामं कोणते केले नाही केले, आम्ही त्याचे कान धरून सगळे कामं करून घेऊ जबाबदारीने. हे मी महायुतीतर्फे तुम्हाला आज आश्वासन देते. महायुतीचाच खासदार निवडून देणार असं त्यांचं म्हणणं आहे. मी नाशिककर बघताय, सर्व नाशिक लोकसभेची जनता पण बघते. मी आपल्या माध्यमातून जनतेला देखील सांगू इच्छितो, आपल्याकडनं आमंत्रित केलेले सदस्य देखील महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांच्याबरोबर असणारे इतर जे पक्ष आहेत त्यांचे प्रतिनिधी देखील कोणी नाही. फक्त मनसेच्या त्या ताई आलेल्या आहेत, त्या एकट्या उत्तर देत आहे. बाकीचे प्रतिनिधी गेले म्हणजेच त्यांचा उमेदवार तिथं हारलेला आहे असं आपण गृहीत धरू. दुसरी त्यांनी आताच आणि प्रमाणे आता ताईंनी बाजू मांडली महायुतीची. मी एकच त्यांना विचारू इच्छितो, 10 वर्षामध्ये 10 असे लोकसभेमध्ये त्यांनी कुठले प्रश्न मांडले, या जनतेसाठी काय काम आणलं, असे 10 मोठे कामं हे जनतेसमोर त्यांनी मांडावं असे मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा वेदांता फॉक्सकॉनसारखी कंपनी जिचा 2 ते 2.5 लाख रोजगार निर्मिती होणार होती, ती कंपनी जर गुजरातला नेली, त्यावेळेस आपल्या नाशिकचा प्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून दिलेलं होतं जनतेने, तो खासदार तिथे फक्त बाक वाजवण्यासाठी होता का? गप्प बसून का होता? त्यांनी विरोध करायला पाहिजे होता की माझ्या लोकसभेमध्ये जर ती कंपनी आली तर 2 ते 2.5 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल आणि त्यातून छोटे छोटे उद्योगधंदे वाढतील, कमीत कमी 10 लाख कुटुंब त्यावर सुखी झाले असते. असा वेदांता फॉक्सकॉनसारखा प्रकल्प हा गुजरातला गेला, यावर देखील ते बोलू शकले नाही. त्यामुळे म्हणूनच त्यांना कदाचित उमेदवारी ही फॉर्म भरण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी दिल्ली वारी केली, मुंबई वारी केली, नको त्या ठिकाणी पाया पडले म्हणून त्यांना शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली. आणि आत्ता देखील ते जर इथं आलेले नाही म्हणजेच त्यांनी असं स्वीकारले का मी हारलेलो आहे. आमचे राजाभाऊ वाजे मशाल चिन्हावरती 2 ते 2.5 लाख मताधिक्याने निवडून येतील अशी मी तुमच्यासमोर या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो. 2 ते 2.5 लाखांनी महाविकास आघाडी निवडून येईल असं त्यांचं म्हणणं आहे. शब्द आहे, पण येणारे 20 तारखेलाच तुम्हाला दर्शवून दाखवेल का कोण किती मत. रोजगारावर पण प्रश्न उपस्थित केला. ठीक आहे, मान्य आहे ना रोजगारावर प्रश्न, पण त्यावेळेला हे लोक सुद्धा युतीत होते त्यांच्यासोबत आणि यांना सगळं माहिती आहे. हे आत्ता वेगळे झाले म्हणून हे बोलत आहे. त्यावेळेला यांनी काय केलं? त्यावेळेला तुम्ही युतीत होते तुम्ही होते विरोध करणारे आम्ही विभागीय कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवतो. विभागीय कार्यालयाला सुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि तिथं सांगितलं की नाशिकला येणारा प्रकल्प हा नाशिकलाच असला पाहिजे, गुजरातला गेला नाही. यावर आता स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही दावे प्रतिदावे करताय, पण स्थानिक नागरिक काय म्हणताय? सगळ्यात नाशिककरांचा महत्त्वाचा प्रश्न, नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी मार्गे का वळवण्यात आली, त्यावेळेस हे खासदार सगळे कुठे गेले होते, ह्याचं उत्तर मला दोन्हीकडूनही मिळावं. दोन्हीकडूनही मिळावं असं म्हटलंय. सगळ्यात आधी मी आता उभाटा गटाकडे जाईन. नाशिकचे खासदार महाविकास आघाडीकडनं मी त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळेस आमचे प्रतिनिधी समीरभाऊ भुजबळ होते खासदार, जे संसदेमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी मांडून नाशिक पुणे रेल्वे मंजूर केली. काही अंशी शेतकऱ्यांचा विरोध होता, तरी देखील काही शेतकऱ्यांच्या जमिनीत ह्या संपादित करण्याचं काम चालू होतं. परंतु दुर्दैवाने आमचे खासदार 2014 साली लाटेवरती म्हणा कशावरती म्हणा त्यांचा पराभव झाला. त्यानंतर लगातार 2 वेळेस ज्यांना नाशिकच्या लोकसभेच्या जनतेने निवडून दिलं, तर 10 वर्षामध्ये त्यांना असं वाटलं नाही की नाशिक पुणे रेल्वे जी मंजूर झालेली आहे ती पूर्णत्वास न्यावी, असं का त्यांना वाटलं नाही? त्यांनी का भांडण केलं नाही संसदेमध्ये? का जो मंजूर झालेला प्रकल्प आहे, परंतु त्यांच्या मनात असं होतं की हा प्रकल्प ज्यांनी मंजूर केला त्यांच्या नावावरती श्रेय जाईल म्हणून श्रेयवादाच्या लढाईमध्ये त्यांनी त्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं आणि तो प्रकल्प दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. त्याला
आत्ताचे सध्याची महायुती जी आहे हे ते 10 वर्षाचे ते आणि महायुतीचं सरकार हे त्याला जबाबदार आहे असं मी या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांना सांगू इच्छितो. श्रेयासाठी महायुतीचं सरकार जे आहे ते जबाबदार आहे असा आरोप केला आहे त्यांनी, त्यावर काय सांगणार? अजिबात असं काही नाही आहे. महायुतीच्या काळात आणि मागच्या 10 वर्षात या देशात अनेक विकासाची कामं झालेली आहे. विकासाचे कामं करताना मोदी सरकारने प्रत्येक स्थानिक प्रश्नांना तिथल्या लोकप्रतिनिधींनी न्याय दिलेला आहे. ही देशाची जनता सुज्ञ आहे. देशाच्या जनतेला मोदीजी पंतप्रधान म्हणून पाहिजेत. हे जे लोकसभाचं इलेक्शन आहे हे धर्म आणि अधर्माची लढाई झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये महायुतीचे हेमंतप्पा गोडसे हे धर्माच्याकडून आहेत आणि हेमंतप्पा गोडसे हे प्रचंड मतांनी इकडून विजयी होऊन लोकसभेत जाणार आहे. जो नाशिक पुन्हा काकाने जे सांगितलं रेल्वे महामार्ग याच्या ज्या जागा पहिले भूसंपादन करून घेतलं त्या गव्हर्नमेंटनी, आता त्या जागेचं काय होणार? त्या जागेचा रेडी असतानासुद्धा यांनी काही यांच्या व्यापाऱ्यांच्या याच्यामुळे हे सर्व जागा यांनी शिडी मार्गे. आणि दुसरं म्हणजे इथं जे गोरगरीब विद्यार्थी होते ज्याला RTI मार्फत फुकट एज्युकेशन भेटायचं, जे इंग्लिश मिडियम स्कूल होतं प्रायव्हेट 25% होतं, यांनी जेवढे त्यांचे संस्थानिक आहे त्यांच्याशी हात करून हे RTI बंद केलं. फक्त जे नगरपालिका आहे ते साध्या ठिकाणी सामान्य वर्गाला आज ॲडमिशन भेटतो. यांनी उत्तर द्यावा की RTIचं बंद का केलं? जे महाविकास आघाडीने इतक्या वर्षातून चालू होतं, गरीब विद्यार्थ्यांना त्या चांगल्या इंग्लिश मिडियमला फॅसिलिटी भेटायच्या, त्यांना शिक्षण व्हायचं, यांना बंद करून काय भेटलं? यांनी उत्तर द्यावायचं. गेल्या 10 वर्षामध्ये काही जास्त प्रगती झाली नाही आहे, ज्याच्यामध्ये रोजगार आणि शिक्षण असा प्रश्न पण त्यांनी उपस्थित केला आहे. शिक्षणाचा असा काही असं नाही आहे. अनेक शिक्षण संस्था उघडल्या गेल्या आहेत ज्याच्यात लोक शिक्षण घेत आहे. परदेशातही लोक जाऊन शिक्षण घेत आहे. आज आपल्या भारतात एवढी प्रगती झालेली आहे की इकडनं बाहेरच्या देशांमध्येही जाऊन लोक शिक्षण घेत आहेत आणि भारतातही अनेक असे शिक्षण संस्थान उघड झालेले आहे. RTIच्या अंतर्गत आजही दाखले होत आहे. असं काही नाही आहे की RTIच्या अंतर्गत दाखले होत नाही आहे. अनेक विद्यार्थी शाळांमध्ये RTIच्या अंतर्गत शिकत आहे. यावर स्थानिक प्रायव्हेटला बंद आहे असं त्यांचं म्हणणं आहे, फक्त सरकारी शाळांमध्ये. नक्कीच हे परत गव्हर्नमेंट आल्यावरती हे सुरू होतील आणि लोक या देशाच्या निवडणुकीला देशाच्या मुद्द्यांना घेऊन मतदान करतील आणि मोदीजींना परत प्रधानमंत्री बनवायला महायुतीच्या कॅन्डिडेटला निवडून देतील. जसं आता यांनी सांगितलं का सगळ्या शैक्षणिक संस्था उघडत आहे, ही फक्त व्हॉट्सअप इंडस्ट्री यांच्यापर्यंत मोदीजी पोहोचवत आहे आणि ते सांगते का रोज एक कॉलेज खुल रहा है, रोज एक स्कूल खुल रहा है. मला एक सांगा, 10 वर्षात रोज एक स्कूल कॉलेज खुल रहा है तर 10 वर्षाचे इंटू 1 दिवस करा, किती होतात? किती? यावर स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण पाहूयात. 2019 आणि आत्ता 2024 याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. आता माननीय पंतप्रधान मोदीजीच्या नावे मतं मागणं आता सर्वसामान्य जनतेला रुचणारं नाही. आता हे जे म्हणाले की मोदीजींच्या नावावर मतं मागणे हे आता रुचणार नाही आहे. मोदीजी देशाचं नेतृत्व आहे. मोदीजींनी आपली विकासाची कामं तळागाळापर्यंत घेऊन गेलेले आहे. मोदीजींनी महिला असो, युवक असो, विभिन्न जाती जमातीचे लोक असो, सगळ्यांकरता काम केलेलं आहे आणि त्यामुळे मोदीजींच्या नावाने मत का नाही मागायची? जर आमचे ते नेता आहे तर मोदीजींच्या नावाने मतं का नाही मागायची? आणि देशाच्या जनतेला मोदीजी पंतप्रधान बघू इच्छिता आणि अनेक अशी कामं झालेली आहे ज्याच्या आधारे लोक या महायुतीच्या उमेदवाराला मतं देतील. महायुतीच्याच उमेदवाराला मतं मिळतील? नक्कीच मिळणारच, कारण विकास कामं तेवढे झालेले आहे त्यांच्या सत्तेमध्ये. विकास कामं झालेले असाच ते परत दावा करताय. जसं त्यांनी सांगितलं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महिला आणि हे सुरक्षित आहेत. मग मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो, नाशिकच्या सामान्य जनतेच्या मनातला प्रश्न. क्रीडा विभागातील ज्या कुस्तीपटू महिला आहेत, ब्रिजभूषण सिंग ज्यांच्यावरती आत्ता गुन्हा दाखल झाला, ज्यावेळेस त्या महिला मागणी करत होत्या की आमचा शारीरिक लैंगिक छळ केलेला आहे, तरी देखील त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद भाजप सरकारने का काढलं नाही याचं त्यांनी उत्तर द्यावं. महिलांच्या दुसरी गोष्ट, मणिपूरचा मुद्दा असा आहे, मणिपूरमध्ये ज्या आमच्या माता भगिनी होत्या त्यांना विवस्त्र रस्त्यावरती फिरवलं, तेव्हा देखील भाजपच्या कुठल्याही प्रतिनिधींनी आणि कुठल्याही व्यक्तींनी
आता जसं बोलतात तसं त्यावेळेस पण त्यांनी मीडियासमोर येऊन बोलायला पाहिजे होतं आणि तिथं जाऊन आजपर्यंत आलेले नाही. आदिवासी जे तिथं लोक राहतात त्यांच्यावर जो अन्याय केलेला आहे त्यांचा अन्याय करता का की ते जे जो डोंगर त्या ठिकाणचा त्या डोंगरात जे खनिज आहे ते भारतात एक कुठल्याही ठिकाणी नाही. त्यांना सरळ आपण काढू शकत नाही. मैत्री समाजावर अन्याय झाला. मैत्री प्रज्वल रेवण्णा हा यांचा जी महायुती आहे यांचा हाल प्रतिनिधी आत्ता तो खासदारकीचा उमेदवारीतला प्रज्वल रेवण्णा त्याच्यावर 3,000 महिलांवर त्यांनी अत्याचार केले. त्यांच्या इथे कामाला असलेल्या महिला जे त्याच्या आईच्या वयाचे असेल त्यांचे अत्याचार केले आणि त्यांची व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. आणि मोदीजी जर त्याच्या प्रचारात उभं राहून सांगत असेल याला मत म्हणजे मोदीला मत, तर हे काय समजायचं आम्ही? महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभा केलाय त्यांनी, त्यावर तुम्ही काय सांगा? नक्कीच महिलांचा सुरक्षेचा प्रश्न म्हटल्यानंतर साहजिक आहे. पण मग मला हेही म्हणायचं आहे का हे फक्त मोदीजींचंच काम नाही, ते पंतप्रधान आहे म्हणून त्यांनी नाही मतं मागतात. ठीक आहे ना पण सुरक्षा व्यवस्था जरी ते पंतप्रधान असले तर सुरक्षा व्यवस्था ती सगळं बरोबर आहे. तुमचं म्हणणं मान्य करते मी, परंतु तुम्ही काय सांगणार यावर? मणिपूरकडे केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाचं लक्ष आहे आणि नक्कीच ते त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढतील. तोडगा काढतील असं म्हणणं आहे त्यांचं. तोडगा काढतील अक्षरशः तोडगा. अहो लाज वाटली पाहिजे. या गोष्टीला 4 महिने झाले. नग्न अवस्थेत महिला अक्षरशः रस्त्यावरतून पळवताय हे भाजपाचे लोक. आणि भाजपाचा उमेदवारच 3,000 व्हिडिओ व्हायरल होता आणि त्या उमेदवाराला उमेदवारी देऊन नरेंद्र मोदी म्हणता इसका प्रचार कीजिए. अहो लाज वाटली पाहिजे अशा माजी पंतप्रधान. स्थानिक नागरिक काय म्हणताय? महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न उभा केलाय त्यांनी. आता मी आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की मतदार खूप हुशार झालेले आहेत आता. आणि त्यातल्या त्यात नाशिक मतदारसंघातले मतदार इतके सुज्ञ आहेत. यांना जो प्रतिनिधी पाहिजे तो अतिशय सक्षम, अतिशय चांगला लोकप्रतिनिधी नाशिक मतदारसंघातून निवडून यावा अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे नुसते पंतप्रधान मोदीच्या नावावर मतं मागून कोणीही जर लोकप्रतिनिधी आपण पाठवला तर ते नाशिक मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य होणार. पंतप्रधान मोदींच्या नावाने जर मतं मागून कोणी उमेदवार आपण पाठवला तर ते सक्सेस होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही जनता जनार्दन आहे. आज काय बोलेल उद्या काय बोलेल ते सांगू शकत नाही आपण. पण येणारी 20 तारीखच तुम्हाला पूर्णपणे येणारी 20 तारीख काय जे आहे ते दाखवेल. 50 खोके घेणारी गद्दारी करणारी जनता नाही आहे. हे जे जनता आज काय बोलते उद्या काय जनतेबद्दल तुम्ही संभ्रम निर्माण करताय. म्हणजे जनतेला तुम्ही आज काय बोलणार आणि उद्या काय बोलणार याचा अर्थ जनतेला तुम्ही दुय्यम समजताय. आताच म्हणजे ज्यांना उमेदवारी डिक्लेअर केली त्यांनी, मी नाव घेत नाही, परंतु त्यांना समजून जाईल का महायुतीचा कुठल्या उमेदवाराला त्यांनी मुंबईतून उमेदवारी दिली. त्या उमेदवारांनी देखील मान्य केलं की माझ्यावर इतका प्रेशर आणला ईडी आणि CBIचा की तुम्हाला जर जेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही समोरच्या बाजूने राहा आणि जेलमध्ये जायचं नसेल तर आमच्या बाजूने या. आणि त्यांच्या बाजूने घेऊन त्यांना उमेदवारी डिक्लेअर केली. त्या स्वतः उमेदवारांनी देखील ते मान्य केलेलं, रवींद्र वायकर त्या उमेदवाराचं नाव आहे, मान्य केलेलं आहे. म्हणूनच सांगतो की दबाव तंत्राचा वापर करून सामान्य जनता ही शांत बसणारी नाही. येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता आपल्या बहुमूल मत जे मांडतील ते महाविकास आघाडीच्या दिशेने मांडतील आणि आमचे राजाभाऊ वाजे मशाल चिन्हावरती 2 ते 2.5 लाख मताचा लीड घेऊन येत्या 4 जूनच्या निकालाला हे सत्यता जनतेसमोर येईल. 50 खोक्यांवर प्रश्न उपस्थित करून त्यांनी जनता जी आहे ती राजाभाऊ वाजे यांनाच निवडून देईल असं म्हटलंय. 50 खोके घेणारे यांचेच लोक होते ना अगोदर. नंतर ते महायुतीत गेले समजा, परंतु अगोदर यांच्याच सोबत होते. ते 50 खोके घेणारे जे लोक होते ते आधी तुमच्याच सोबत होते आणि नंतर ते महायुतीमध्ये गेले. सगळ्यात पहिले जे आता जे इलेक्शनला जी फाईट होणार आहे म्हणजे आम्ही 2.5 ते 3 लाख निवडून येणारच आहे. पण आमच्याबरोबर जो 2 नंबरला राहणार आहे तो यांचे महाराज आहे ना, शांतगिरी महाराज राहणार आहे. यांचा 4था नंबर लागणार आहे. नंतर करण गायकवाड हे 3ऱ्या नंबरला राहणार आहे. यांच्यावर आमची फाईटच नाही आहे. मोदींच्या नावावर वोटिंग मागताना त्यांनी सांगितलं मोदी साहेबांच्या नावावरती वोटिंग द्यायचं मोदींना बघून. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की
देशामध्ये प्रत्येक लोकसभेमध्ये जो उमेदवार त्यांनी दिलेला आहे तो कॅपेबल नाही, म्हणून पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे करायचा, मोदींच्या नावावर वोट करायचं असं हे सामान्य जनतेला सांगतात. पण सामान्य जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे दडपशाही, हुकुमशाही, हिटलरशाही ही या देशात चालणार नाही. 10 वर्ष लोकांनी सहन केलं, याच्यापुढे जनता सहन करणार नाही. येत्या 20 मेला त्याचं मताचं रूपांतर हे विजयाच्या दिशेने होईल आणि 4 जूनला जो लीड हा भूतोना भविष्य लीड असेल आणि तो लीड महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेने राहील. यांचं जे 45+ टार्गेट होतं ते 20च्या पुढं देखील जाणार नाही, 15 ते 20च्या पुढे जाणार नाही, हे त्यांनी देखील समजून घ्यावं. आता स्थानिक जनतेकडून जाणून घेऊयात आपण. तो जो उड्डाणपूल होणार होता द्वारकेपासून ते थेट नाशिक रोड, त्याचं काय झालं हे त्यांनी उत्तर द्यावं. उड्डाणपुलाचं काय झालं असा प्रश्न त्यांनी विचारलाय. उड्डाणपूल जर झालेला म्हणतायत ते की उड्डाणपुलाचं मंजुरी झालेली आहे, तर उड्डाणपूल नक्कीच बनेल. आणि अनेक त्यांनी पण मुद्दे मांडले, पण मला इथे हेच म्हणू इच्छितो की जनता सुज्ञ आहे. जनता नेहमी उमेदवारांचं, पक्षांचं तुलनात्मक अध्ययन करत असते आणि त्या तुलनेतून ते नेहमीच आपला निर्णय घेत राहतात. त्या अर्थी या देशाला जे एक कणखर नेतृत्व मिळालेलं आहे, या देशाला जे एक स्थिर सरकार गेल्या 10 वर्षात मिळालेलं आहे, जे निर्णयक्षम सरकार आहे, निर्णय घेते आणि निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करते, ती निर्णयक्षम सरकार परत या देशाच्या जनतेला पाहिजे. परत देशाला खिचडी सरकार आणि जुन्या काळात जायचं नाही आहे हे लोक समजतात आणि हे सगळं समजून खिचडी सरकार म्हणालेत. खिचडी सरकार सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात येतं आहे की हे लोक कधी हिंदुत्वामध्ये आणता, कधी कुठलं काय मध्ये आणता. यांना हिंदुत्वाचा अर्थ, धर्माचा अर्थ विचारावा. यांना धर्माचे अर्थसुद्धा माहिती नाही. यांनी प्रभू श्रीरामाची वंशावळीची सुरुवात कुठून झाली याचं एक उत्तर द्यावं. प्रभू श्रीरामाची वंशावळ कुठून चालू झाली विचारा यांना. काय हिंदुत्व आहे बघू द्या. उमेदवार कॅपेबल नाही असा आरोप जो आहे तो उभाटा गटाने केलाय. स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊयात आपण. उमेदवार कॅपेबल नाही असं म्हणाले ते. बरोबर आहे ना. मी सुद्धा सुरुवातीला सांगितलं, जो उमेदवार कॅपेबल राहील त्यालाच नाशिकचे मतदार निवडून देतील. स्थानिक नागरिकांचं पण हेच म्हणणं आहे. काय 100% बरोबर आहे ना त्यांचं. स्थानिक नागरिकांचं हे म्हणणं आहे की उमेदवार महायुतीचा कॅपेबल नाही आहे. बरोबर आहे ना, त्यांचं बरोबर आहे ना, पण येणारी 20 तारीख आम्ही बघू ना. त्यांचं बरोबर आहे, पण येणारी 20 तारीख हे जाहीर करेल असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका, त्यांनी जे मांडलं मी सांगू इच्छितो की त्यांनी काय सांगितलं, भारतीय जनता पार्टी जे आमच्याकडं होते ते त्यांच्याकडे गेले, का कारणाने गेले त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. भारतीय जनता पार्टीने इतक्या प्रकारचा दबाव टाकला, त्यामुळे जे काही गेले त्यांना आम्ही सोडून दिलं. त्यांच्याशिवाय आम्ही महाविकास आघाडी स्ट्रॉंग आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागायचे नाही हे त्यांनी समजून घ्यायचं. दुसरी गोष्ट की मोदींच्या नावावरती मत मागणं तो मुद्दा झाला, परंतु जे त्यांच्याबरोबर गेले, आता सध्याची परिस्थिती आहे, सामान्य जनता अशी म्हणायला लागली आहे की या देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पार्टी जर असेल तर भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पार्टी आहे. भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीवर. भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही आहे ना. या इलेक्ट्रॉल बॉन्ड जे म्हणतायत ते ह्यांनाही मिळत होते, तुम्हालाही मिळत होते, सगळ्या पक्षांना मिळत होते इलेक्टोरल बॉन्ड. उलट तुमच्याकडे येतील तेव्हा बोला. उलट हे लोकांसमोर आणलं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ही सरकार एकही भ्रष्टाचाराचे आरोप या सरकारवरती लागलेले नाही आहे. या राज्य सरकार, त्यामुळे हे जनताची निवडणूक आहे आणि जनता निर्णय घेईल. जनता बघते काय चालू आहे, काय नाही चालू आहे, कोण कसं वागतं आहे, कोण काय बोलतं आहे. हे बघा, विरोधी पक्ष जे आहे ते आत्मविश्वास खूप चांगला मला दिसतो आहे, पण नक्कीच मी एक म्हणू इच्छितो की ते लोकांना कन्व्हिन्स करू नाही शकत आहे. त्यामुळे ते लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे.
मोदीजी आले तर हे होईल, मोदीजी आलं तर संविधान चेंज केलं जाईल, मोदीजी आले तर असं होईल तसं होईल. 10 वर्ष मोदी जेव्हा 2014ला आले तेव्हा त्यांनी आपला 12 वर्षाचा गुजरातचा मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळ लोकांसमोर दाखवला होता. त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षापूर्वी ते बघून हिंदुत्वावर पण त्यांनी प्रश्न विचारला की हिंदुत्वाच्या नावावर मतं घेऊ नका. कोणी असा आरोप त्यांनी केला की तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर मतं मागताय. नाही, हिंदुत्वाच्या नावावर तर आता मग काल पुण्याला काय झालं, मस्जिदीतून फतवे जारी झाले की अमुक उमेदवाराला मत द्यायचं. म्हणजे हिंदुत्वाच्या नावावरती मत नाही मागायचं आणि दुसऱ्या कुठल्या धर्माच्या नावावरती मत मागायचं, बाकी धर्माच्या लोकांना एक करायचं, मग हिंदू पण एकत्र होतो. प्रभू श्रीरामाची वंशावळ सांगा. हे प्रभू श्रीराम मानताना प्रभू श्रीरामाची वंशावळ मनसेवाल्यांना पण विचारा आणि ना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही विचारा. सांगा प्रभू श्रीरामाची वंशावळ सांगा लगेच. त्यांनी प्रश्न विचारलाय. मी म्हणता हिंदूच्या नावावर मतं का मागायचे? त्यांनी आमचा रामलल्ला आणला, आम्ही मतं मागणार, ते आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. रामलल्ला आणला म्हणजे मतं मागणारच असं ते म्हणताय. आता सगळ्यात पहिले यांना सगळ्यात पहिले यांना माहीत नसेल की प्रभू रामचंद्राचं मंदिर हे काँग्रेस पार्टीमुळे झालेलं आहे. काँग्रेस पार्टीने जे राजीव गांधी होते यांनी पहिले ते कपाट तोडून शिलान्यास केलं, त्याच्यानंतर हे झाले. खरे राम भक्त हिंदू भक्त काँग्रेस पार्टीने आम्ही महाविकास आघाडी आहे. कारण गांधीजी ज्यावेळेस वारले तरी त्यांच्या तोंड कायम हरे राम राहायचं. यांच्या तोंड फक्त इलेक्शन आल्यावरच राम आठवतो. ज्यावेळेस मंदिरावरती वादवाद चालू होते त्यावेळेस या महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये एकच नेता होता, हिंदू हृदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे. हे ना घरात लपून बसलेले होते सगळे. काँग्रेसमुळेच रामाचं मंदिर जे आहे ते झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं. कोण म्हणतंय? कारण दाखव, कारण सबूत दाखव. काँग्रेसमुळे राम मंदिर आलं म्हणून. स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझे सैनिक तिथे गेले, मस्जिद पाडली, बाबरी मस्जिद पाडली. कोणाची सैनिक ही जबाबदारी फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली होती. ही आमचे शिवसैनिक असेल तर मला गर्व आहे. ऐका, त्यांनी सांगितलं, मी त्यांना परत एकदा सांगू इच्छितो. नाशिक लोकसभेमध्ये अनेक खेडे आहेत ज्या खेड्यांमध्ये माझ्या माता भगिनींना यांनी निर्माण केलेली उज्ज्वला योजना, त्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिलं आणि गॅसची शेगडी दिली. बरोबर. उज्ज्वला योजनेमध्ये गॅसचं सिलेंडर संपल्यानंतर भाजपने त्यांना गॅसचं सिलेंडर मोफत दिलं का? सामान्य जनतेला काय दाखवता? आम्ही गॅस उज्ज्वला योजना मोफत दिली. उज्ज्वला योजना मोफत दिली, बरोबर. मोफत दिलेली नाही. गॅसचं सिलेंडर संपल्यानंतर माझ्या भगिनीला परत चुलीवरती स्वयंपाक करावा लागला. हे मोदींनी विसरू नये. जनतेची सबसिडी गपचूप लंपास केली, लंपास. जे कृष्णा जे उज्ज्वला सबसिडी जे ॲड चालू आहे की महिलांना फ्री दिली. हो काका, उज्ज्वला जे गॅस यांनी फुकट दिला महिलांना, हे खोटं आहे. आमच्या एजन्सी गॅसच्या उज्ज्वला जी त्यांना गॅस दिली, जी एक छोटी एक सिंगल शेगडी, छोटं एक सिलेंडर दिलं, तर त्यावेळेस ती सबसिडी भेटायची प्रत्येकाला 265 काहीतरी. तर जोपर्यंत त्याची किंमत पूर्ण वसूल होत नाही तोपर्यंत जे गॅस घ्यायचे, जे ज्यांना उज्ज्वला दिले त्यांची सबसिडी त्यांना भेटली नाही. उज्ज्वला योजना खोटी आहे असं उबाटा गटाचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिकांना विचारूया, उज्ज्वला योजना खोटी असं त्यांचं म्हणणं आहे. त्या योजनेबद्दल मला फारसं माहिती असं टाका तुम्ही आता काही नाही. माझं म्हणणं आहे 10 वर्ष तुम्ही सत्तेत राहून, एक मिनटं, 10 वर्ष सत्तेत राहून सुद्धा तुम्हाला 10 वर्षानंतर धर्माच्या नावाने देवाच्या नावाने मतं मागावं लागत असेल. इथं सर्व कळतं ना. कारण आम्ही नाही आलो, एक मिनटं, आम्ही नाही आलो तर हे होणार, तर काँग्रेस आली तर ते होणार. आम्ही 2014 पूर्वी पण हिंदूच होतो आणि 2024 नंतर पण हिंदूच राहणार आहे. न्यूजच्या समोर सांगू इच्छितो, भारत सरकार आहे, भारत सरकार राहील, हे लक्षात ठेवा. कुणीही त्याचं नाव बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. मोदी सरकार नाही, भारत देश मोदी एकट्याचा नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या नावावरती कुठला सातबारा आहे त्यांनी दाखवावं. भारत देश आहे, मोदी सरकार नाही असं ते म्हणताय. भारत देश तर आहेच, भारत राहील. या देशात ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती तेव्हाही लोक म्हणायचे की इंदिराबाईंची सरकार आहे. ठीक आहे. दुसरं, त्यांना मी निवेदन करू इच्छितो की जेव्हा ते बोलतात तेव्हा आम्ही बोलत नाही, तर कृपया त्यांनी पण ऐकावं. या
या देशाच्या 10 वर्षात 5 वर्षात लोकांनी योजना जर अशा असता तर लोकांनी एवढे भरभरून मतं दिली नसती. लोकांना नक्कीच ह्या योजनांचा लाभ झालेला आहे. लोक त्याचे लाभार्थी आहे आणि म्हणून लोक भारतीय जनता पार्टीच्या सरकारला निवडतात. जनता जनार्दन सुज्ञ आहे. ते आपला निर्णय 20 तारखेला EVM. तर जनता जनार्दनच हा सर्व जो काही निर्णय आहे तो घेणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण उबाटा गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटलो, महाविकास आघाडीचे जे आहे त्यांना भेटलो, महायुतीचे जे आहे त्यांना भेटलो आणि प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हेच दावे करताय की आमच्याच पक्षाचा जो उमेदवार आहे तो जिंकून येणार आहे. पण हे सगळं ठरणार आहे आपल्या मतदानावर. येत्या 20 तारखेला नाशिक लोकसभेसाठी येत्या 20 तारखेला मतदान करायचं आहे आणि त्यानुसार जनता जो आहे तो आपला कौल देणार आहे आणि स्थानिक जनता जी आहे ती ठरवणार आहे की नाशिकचा खासदार कोण असणार आहे. कॅमेरा पर्सन धनंजय खांबेकर सह मी मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. उद्धव साहेब मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता जैसा हो, नरेंद्र मोदी जैसा.